हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघतो इथं माझं रुटीन. तर काल बघा मी जे मठाचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये बघा फूल होतं हे जास्वंदीचं. तर हे त्याच्यामधून कळी घेऊन आलं होतं. तर त्याची बघा कळी अशी फुललेली आहे आणि असं उलटं फूल तयार झालेलं आहे, बघू शकता. पण मस्त दिसतं हे फूल, दिसताना खूप छान वाटत होतं. आणि जास्वंदीचे प्रकार तसं तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, खूप जास्त आहेत. तर त्याच्यामधलाच हा एक प्रकार होता. नॉर्मल जास्वंदी तर सगळेच पाहतात, पण ही उलटी होती थोडीशी आणि हिची पानं पण थोडी वेगळी आहेत. तर चला पुढे बघू आपण. तर इथं मी आज आहे ना बटाट्याचं कालवण बनवणार आहे आणि बटाट्याचं कालवण खूप दिवसानंतर बनवते मी. तर खूप छान लागतं ते. आणि सकाळी बघा टिफिनसाठी मी आज टोमॅटोची चटणी बनवलेली होती कारभाऱ्यांसाठी. आणि इथं बघा कुकर लावून घेतलेला आहे. तर कुकरमध्ये मी डाळ आणि भात लावून घेतला आहे आणि त्याच्यासोबतच बटाटे पण शिजवून घेतलेत. जसं मी सांगितलं मला कालवण बनवायचं आहे. तर हे गावाला सारखं बनवलं जातं, म्हणजे भाजीला वगैरे काय नसेल तर बनवतात आवडीने. पण मी फर्स्ट टाईमच ट्राय करते, म्हणजे खूप दिवसानंतर करते. म्हणजे मी केलेलं आहे पण खूप दिवसानंतर बनवते. आज जवळजवळ 7-8 महिने वगैरे झाले असतील त्याच्यानंतर मी आज बनवते, म्हणून मी म्हटलं खूप दिवसानंतर ट्राय करते. तर त्याच्या अगोदर म्हटलं चला भाकरी टाकून घ्यावा. कुकर थंड होते. प्रांजलला शाळेत आणायला पण जायचं होतं, त्याच्यामुळे पहिली स्टेप कुकर लावून घेतला होता. कुकर थंड होते म्हटलं तोपर्यंत भाकरी करून घ्याव्या. तर चला पटकन भाकरी बनवते. तर गेला 1-2 व्हिडिओ मी मागे बनवले होते भाकरीचे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मला खूप जास्त प्रॉब्लेम येतो भाकरी बनवताना, कारण पीठ बरोबर नव्हतं. तर त्याच्यानंतर आता कसं दुकानातूनच आपण ज्वारी वगैरे आणतो आणि त्यासोबतच तांदूळ पण मी ॲड करत असते, त्याच्यामुळे भाकरी खूप छान होतात. आणि जर का जास्त दिवस टिकवायचं असेल ज्वारीचं पीठ तर त्याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ टाकायची असते, जेणेकरून काय होतं पीठ थोडं चिकट येतं आणि जास्त दिवस चिकटपणा राहतो. नाहीतर पिठाचा चिकटपणा गेला की आपल्याला भाकरी करायला थोडंसं डिफिकल्ट होतं किंवा अवघड जातं असं म्हणू शकतो. तर इथं पीठ असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा मळू शकता. मी तर नॉर्मल पाण्यामध्येच मळलेलं आहे, म्हणजे थंड पाण्यामध्ये. आता चक्कीमध्ये मी ज्वारीचं पीठ दळायला दिलं होतं आणि त्याच्यासोबतच मी चकलीचं पण दिलेलं आहे. तर चकलीचं पीठ मी घेऊन आली. आता बघूया चकल्या बनवेन तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेनच. 1-2 दिवसात येईल आपला तो पण व्हिडिओ. तर इथं आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थापलेली भाकरी टाकून घ्यायची, व्यवस्थित थापायची आणि दोन्ही बाजूला आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायची आणि वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत दुसरी भाकरी पण पीठ मळून घेतलं, म्हटलं ती पण थापून घ्यावी. आणि एका साईडला भाजी बनवायची पण तयारी करून घेतली. तुम्ही बघू शकता कांदा, टोमॅटो, लसूण हे सगळं करून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो बारीक कट केला, लसूण सोलून घेतला. आता लसूण ठेचून पण घेते. तर आता लसूण पण आपला ठेचून झालेला आहे. इथं भाकरी पण आपली तयार झालेली आहे. तर आता आपण पटकन आहे ना भाजी बनवायला घेऊया. तर मी सांगितलं की डाळ पण शिजवून घेतलेली आहे आणि बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत. तर 1-2 बटाटे मी कट करून घेणार आहे आणि तुरीची आणि मुगाची दोन्ही डाळी मिक्स करून शिजवून घेतलेल्या आहेत. तर आता कढई ठेवून घेतली. आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मोहरी टाकायची, त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता असेल तर टाकायचा, मग आपल्याला कांदा टाकायचा आहे. सुरुवातीला मोहरी टाकायची आणि थोडं जिरं असेल तर ते टाकायचं. जिरं मोहरीची फोडणी करायची असते, म्हणजे भाजीला व्यवस्थित फोडणी बसते असं म्हणतात. तर आता इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलं, मोहरी टाकली, त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे एका साईडला आपली भाकरी पण होते, एक भाकरी ऑलरेडी झालेली आहे. तर चला पटकन आपण फोडणी कशी दिलेली आहे ती बघूया. तर इथं मी दाखवते. आता भाकरी झालेल्या आहेत माझ्या, भात पण झालेला आहे. आता इथं भाजी बनवते. तर चला पटकन आपण भाजी कशी बनवते ते बघूया. तुमच्यापैकी बरेच जण असं हे कालवण बनवत असतील, पण मी तर खूप दिवसानंतर बनवते आणि मला आवडतं ही भाजी किंवा कालवण म्हणू शकता. तर इथं भाकरी झाली आपली आणि आता कांदा पण आपला भाजून झालेला आहे.
आता याच्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो ॲड करायचा आहे, नंतरचे घरातले मसाले टाकायचे आहेत. तर आता इथं बटाटा मी कट करून घेते. तोपर्यंत इथं टोमॅटो आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते लवकर शिजते. तर व्यवस्थित परतून घ्यायचं ते, म्हणजे आपल्याला पुढची भाजी किंवा त्याच्यामध्ये मसाले ॲड करायला बरं पडेल. तर आता याच्यामध्ये ना मी जगभरातले मसाले टाकून घेणार आहे. नेहमीचे जे असतात ना मसाले मंडळी, तेच टाकायचे असतात. तर आता मी मसाले टाकून घेते. तर मी याच्यामध्ये बघा आता हळद टाकलेली आहे, थोडंसं घरचं लाल तिखट टाकलं, थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली कलर येण्यासाठी. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेते. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, धना पावडर असेल तर त्याचा वापर जरूर करा. अजून तुमच्याकडे जर काय ॲडिशनल मसाले असतील तर ते सुद्धा वापरायचे. तर मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना डाळ आपण जी शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे. भाकरी पण व्यवस्थित बघा टम्माशी फुगलेली आहे. तर बघा ही शिजवून घेतलेली मी डाळ याच्यामध्ये ॲड केली. आता याच्यात त्याला थोडंसं पाणी पण टाकायचं, कारण हे घट्ट आहे. तर त्यासाठी थोडं पाणी टाकायचं, कारण हे कालवण कसं थोडंसं पातळच असतं. तर त्याच्यामध्ये बघा मी 2 बटाटे कट करून घेतले आणि ते टाकलेले आहे. आता याच्यात थोडं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी याची उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे ही भाजीला चवीला उत्तम अशी लागते आणि भाकरीसोबत आपण मस्त चिरून पण खाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला थोडीशी पातळ बनवायची आहे. तर आता मी मीठ टाकून घेतलं. आता माझ्याकडे ना कोथिंबीर नेमकी संपली होती, त्याच्यामुळे मी इथं कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. कसुरी मेथी टाकली तरीसुद्धा भाजी चवीला उत्तम अशी तयार होते. तर चला पटकन आता मी दाखवते की भाजी इथं शिजते आपली. भाकरीसुद्धा झाल्यात बघू शकता. मस्त इथं भाकरी आहेत, सकाळची टोमॅटोची चटणी, भात, इथं बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि याचीच भाजी मी संध्याकाळी बनवलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता इथं बघू शकता मस्त इथं कसुरी मेथी टाकून आपली इथं बटाटा आणि डाळीचं कालवण आणि इथं आपलं जेवण. त्याच्या मी प्रांजलला शाळेतून आणलं. त्याच्यानंतर बघा दूध घ्यायचं होतं म्हणून ती दूध घेण्यासाठी डेअरीमध्ये गेली होती. तर इथं मस्त आता दिवाळीची सगळी शॉपिंग चालू आहे लोकांची. करवा चौथ होतं त्याच्यामुळे बघा ते. आणि नंतर इथं संध्याकाळचाच व्हिडिओ मी डायरेक्ट घेतलेला आहे. तर संध्याकाळी मी जसं सांगितलं मगाशी की मी बटाटे शिजवून घेतले, तर त्याची बटाट्याची भाजी बनवली आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. त्याच्यामुळे मी काही रेसिपी वगैरे दाखवलेली नाही आहे. सकाळी भाकरी बनवल्या होत्या, त्याच्यामुळे संध्याकाळी मी चपाती बनवणार होती आणि मला जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे अगोदरच पटकन जेवण बनवून घेतलं. तर इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे. सकाळची डाळ होती आणि भात पण होता. आता मला फक्त चपात्या बनवायच्या होत्या. आज चपात्या नव्हत्या बनवल्या आणि बटाट्याची भाजी मी बनवली होती. मला ॲक्च्युली दुसरी एक रेसिपी बनवायची होती, पण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केला प्लॅन आणि भाजीच बनवली बटाट्याची. तर ती वडापावची भाजी बनवली होती, खूप सुंदर लागते. आणि इथं चपात्या आता बनवायला घेते. तर चपात्या ना फुगण्यासाठी इथं अशी लाटून घ्यायची, मध्ये तेल लावायचं आणि दाखवल्याप्रमाणे अशी फोल्ड करायची. या पद्धतीने केली ना चपाती तरीसुद्धा मस्त टम्मा अशा फुगतात. किंवा मग आपल्या घडीच्या पोळ्या आपण जसं नेहमी बनवतो, मी याच्यावरती पण ऑलरेडी व्हिडिओ एक शेअर केलेला आहे. गहू कोणते वापरावे त्याच्यावरती पण व्हिडिओ केलेला आहे, नक्की जाऊन बघा. तर चला आता पटकन सगळ्या चपात्या इथे लाटून घेते आणि मग तुमच्याशी बोलते.
तर मंडळी आता मस्त इथं आपलं जेवण तयार झालेलं आहे. तर व्हिडिओचा एंड इथंच करते. कसा वाटला जरूर कळवा. बाय.